Today we are going to start new chapter. The new chapter is biomolecules. आतापर्यंत आपण कुठल्या चॅप्टरला आलो होतो? सेल. काय होतं त्या सेलमध्ये? सेलचे कंपोनंट्स, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, आतमधले सेल ऑर्गॅनेल्स, सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स, नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे? नाउ वी आर स्टार्टिंग विथ द अनदर पार्ट, दॅट इज द internal composition of the cell. That is called as internal composition of the cell. किंवा त्या पर्टिक्युलर सेलमध्ये काय काय आतमध्ये प्रेझेंट असते, केमिकल कंपोजिशन त्या पर्टिक्युलर सेलचं काय आहे, कसं असते. सो व्हॉट इज द केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल, दॅट इज वी आर नाउ गोइंग टू स्टार्ट. ओके, काय माहीत झालं होतं आपल्याला आधी? द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. द सेल इज द स्ट्रक्चरल अँड functional unit of the life. Cell forms the tissue, tissue forms the organs, organs form the organ system, and organ system forms the organism. म्हणजे मी कोण? ऑर्गॅनिझम. माझ्या मागे मागे तुम्ही जर गेले तर कसं होईल? माझ्या बॉडीच्या आत आहे ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम कशापासून बनलेली आहे? ऑर्गन्स. ऑर्गन्स कशापासून बनलेले आहे? टिश्यूज. आणि टिश्यूज कशापासून बनलेले असेल तर सेल. म्हणून बेसिक युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईफ इट इज कॉल्ड एज सेल. नाउ वी आर गोइंग टू ऑब्झर्व द कंपोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. आता आपल्याला काय माहीत झालं याच्या आधी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये, की सेलच्या आतमध्ये कंपोनंट्स म्हणजे ऑर्गॅनेल्स कोणते कोणते प्रेझेंट असतात. आता आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये केमिकल कंपोजिशन त्या सेलचं कसं असते, कुठले कुठले केमिकल्स प्रेझेंट असतात. The main component which is present in that particular cell, it is called as water. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये सगळ्यात मेन कंपोनंट काय असतं तर वॉटर. अराउंड 80%, अबाउट 80% ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल इट इज मेड अप ऑफ वॉटर. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलच्या आत, ज्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो, सेलच्या आतमधलं सगळं काही कंटेंट असेल एकत्र तर त्याला काय म्हणतो आपण? प्रोटोप्लाझम. द कंटेंट्स विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज प्रोटोप्लाझम. अँड इन दॅट पर्टिक्युलर प्रोटोप्लाझम अराउंड about 80% of water is present. That's why this particular water, in another words, it is called as a life. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जर वॉटर नसेल, इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर सेल मिनिंगलेस सेल राहील. ओके, चला आता आपण ऑब्झर्व करू. वॉटर इज द मेन कंपोनंट अबाउट 80% ऑफ द प्रोटोप्लाझम. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये मेन जो कंपोनंट आहे तो कुठला कंपोनंट आहे? वॉटर. की जो किती पर्सेंट आहे? 80%. द 99% लिव्हिंग सिस्टीम इज मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. Among these, most common is oxygen and it is highest 65% in protoplasm. की कुठल्याही सेलमध्ये तुम्ही आज जर केमिकल कंपोजिशन पाहिलं तर त्या केमिकल कंपोजिशनमध्ये त्या पर्टिक्युलर सेलमध्ये काय काय गोष्टी दिसतात? कार्बन दिसतो, हायड्रोजन दिसतो, नायट्रोजन दिसतो, ऑक्सिजन दिसतो. सगळ्यात जास्त या पर्टिक्युलर 4 एलिमेंट्सपैकी कोणता दिसतो? तो ऑक्सिजन. अराउंड 65% इट इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर प्रोटोप्लाझम ऑफ अ सेल. ओके, आता ही एक टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सेल्युलर पूल. The collection of various types of molecules in a cell, it is called as cellular pool. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये वेगवेगळे जे सबस्टन्सेस आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे, याचं जे कलेक्शन आहे, सम टोटल आहे, द सम टोटल ऑफ टोटल ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक मटेरियल्स विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल प्रोटोप्लाझम, इट इज कॉल्ड एज सेल्युलर पूल. इट कन्सिस्ट ऑफ, मग आता त्या सेल्युलर पूलमध्ये काय काय प्रेझेंट राहील? इट कन्सिस्ट ऑफ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्क्लूड गॅसेस, वॉटर, सॉल्ट, सायन्स एक्सेट्रा. इनऑर्गॅनिकमध्ये काय काय येईल? गॅसेस येईल, वॉटर येईल, सॉल्ट्स येईल, आयन्स येईल एक्सेट्रा. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्क्लूड कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, अमायनो ॲसिड्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, एन्झाईम्स, विटॅमिन्स एक्सेट्रा. म्हणजे इनडायरेक्टली इथे काय माहीत झालं आपल्याला? या सेल पूलमध्ये दोन मेन कंपोनंट्स आहेत. ब्रॉड कॅटेगराईज केलेले असेल दोन मेन कंपोनंट्स आहेत. वन कंपोनंट इट इज कॉल्ड एज इनऑर्गॅनिक, द अनदर कंपोनंट इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक. हाय मॉलिक्युलर वेट दे आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक, लो मॉलिक्युलर वेट दे आर कॉल्ड एज इनऑर्गॅनिक. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा पॉईंट आहे, दॅट इज कॉल्ड एज मॅक्रो अँड मायक्रो मॉलिक्युल्स. की मॉलिक्युल्स माहीत झाले आपल्याला, त्या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझममध्ये, प्रोटोप्लाझममध्ये मॉलिक्युल्स आहेत. पण ऑल दिस पर्टिक्युलर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर प्रोटोप्लाझम ऑर विदिन द सेल, दे आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू. दे आर द मायक्रो मॉलिक्युल्स अँड मॅक्रो मॉलिक्युल्स. जर त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डाल्टनच्या कमी असेल तर दॅट इज कॉल्ड एज मायक्रो मॉलिक्युल. जर त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डाल्टनच्या वर असेल
So that is called as a macromolecules indirectly. The molecular weight of that particular substance or that particular compound, if it is below or less than that particular 1000 Dalton, it is called as micro. It is called as a micromolecule. And the molecular weight of that particular substance or that particular compound, if it is greater than 1000 Dalton, it is the unit of molecular weight. So greater than 1000 Dalton, that particular molecule or that particular compound, it is called as a macromolecule. So observe kara, if the molecular weight of compound is less than 1000 Dalton, are usually referred as micromolecules, or they are called as biomolecules. And if the molecular weight of that particular compound is more than that, it is usually referred as macromolecule, or that is also called as a biomacromolecules. Okay, so these particular molecules which are present in that particular cell or cell protoplasm, they are classified into two. The one it is called as micro, the another it is called as macro. The one it is called as micromolecule, the another it is called as macromolecule. आता आपल्याला पाहायचं आहे की त्या पर्टिक्युलर सेल मधल्या प्रोटोप्लाझम मध्ये जे मेन कंपोनंट्स आहे त्यांचं पर्सेंटेज मध्ये कॉन्सन्ट्रेशन त्या पर्टिक्युलर सेल सायटोप्लाझम मध्ये प्रोटोप्लाझम मध्ये किती आहे. सो हा चार्ट बघा, कंपोनंट एका बाजूला आहे, पर्सेंटेज इन अ सेल दुसऱ्या बाजूला आहे. सो वॉटर इन दॅट पर्टिक्युलर सेल इट इज अराउंड 70 to 90%. प्रोटीन्स इन दॅट पर्टिक्युलर सेल इट इज अराउंड 10 to 15%. The carbohydrates in that particular cell it is around 3%. The lipids in that particular cell it is around 2%. The nucleic acids म्हणजे nitrogen phosphorus containing acids are called as nucleic acids. For example DNA, for example RNA, they are around 5 to 7%. The other substances are salts, acids, bases, gases, they are around 1 to 3%. They are around 1 to 3%. आता आपल्याला ऑब्झर्व करायची आपल्या चॅप्टरची लाईन कशी राहील. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, कार्बोहायड्रेट शिकायचे, प्रोटीन शिकायचे, फॅट्स शिकायचे, अजून इतर सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर सेलमध्ये प्रेझेंट असेल जसं न्यूक्लिक ॲसिड शिकायचे. तर एक एक कंपाऊंड आपल्याला स्टडी करायचं आहे. पण या पर्टिक्युलर चॅप्टरला आपण ब्रॉडली जर ग्राफिक रिप्रेझेंटेशनमध्ये जर एक आयडिया जर घेतली तर आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे त्याची आयडिया क्लिअर होईल. सो द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग सेल दे आर कॉल्ड एज अ बायोमॉलिक्युल्स. चॅप्टरचं नेम आहे द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन living cell, they are called as biomolecules. These particular biomolecules they are broadly classified into two. The one they are called as organic, the another they are called as inorganic. So one it is called as organic biomolecule, the another it is called as inorganic biomolecule. Biomolecule कशाला म्हटलं आपल्याला म्हटलं. So these are the substances which are present in a living cell. Such particular substances they are called as biomolecules. So they are classified into two. The one it is called as organic, the another they are called as inorganic. Classification by the organic biomolecules they are again classified into two. The one they are called as macromolecules, the another they are called as micromolecules. मग मॅक्रोमॉलिक्युल्स कशाला म्हटलं होतं, याचं जर मॉलिक्युलर 1000 डाल्टनच्या वर असेल तर दे आर कॉल्ड एज अ मॅक्रोमॉलिक्युल. जर मॉलिक्युलर वेट 1000 डाल्टनच्या कमी असेल तर त्यांना काय म्हटलं होतं आपण, मायक्रोमॉलिक्युल्स. सो मॅक्रोमॉलिक्युल्स अगेन दे आर क्लासिफाईड इंटू 3. दे आर द शुगर्स म्हणजे पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स अँड पॉलिन्यूक्लिओटाइड्स. काय पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स अँड पॉलिन्यूक्लिओटाइड्स. पॉलिसॅकराइड्सला आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणता येईल, पॉलिपेप्टाइड्सला आपल्याला प्रोटीन्स म्हणता येईल, पॉलिन्यूक्लिओटाइड्सला आपल्याला DNA RNA म्हणता येईल. इनडायरेक्टली द बेसिक युनिट फॉर दिस पर्टिक्युलर पॉलिसॅकराइड इट इज अ शुगर, सिंपल शुगर. द बेसिक युनिट ऑफ दिस पर्टिक्युलर पॉलिपेप्टाइड इट इज amino acid, means the chain of amino acid it is called as polypeptides. The unit of that particular polynucleotides is न्यूक्लिओटाइड. म्हणजे खूप सारे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन जे तयार होईल त्याला काय म्हणतो आपण, पॉलिन्यूक्लिओटाइड. फॉर एक्झाम्पल DNA RNA. सो दिस पर्टिक्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स दे आर क्लासिफाईड इंटू 3. दे आर द पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स अँड पॉलिन्यूक्लिओटाइड्स. Micromolecules again they are classified into 2. The one they are called as lipids, the another they are called as the secondary metabolites. The lipids they are again classified into 2. They are the fatty acids and glycerol. आता ही आपली आपल्या चॅप्टर शिकायची ही लाईन असणार आहे, म्हणून आपण हे एक ग्राफिक रिप्रेझेंटेशन मध्ये आपण ऑब्झर्व करून राहिलो की आपल्याला कसं कसं पुढे जायचं आहे. ओके, सो लिपिड्स आर क्लासिफाईड इंटू 2. दे आर द फॅटी ऍसिड्स अँड द ग्लिसरॉल. Fatty acids they are again classified into 2. They are called as saturated fatty acids and the unsaturated fatty acids. Secondary metabolites they are several. They are the alkaloids, phenolics, terpenoids, essential oils, toxins, lectins, etc. So alkaloids, phenolics,
Terpenoids, essential oils, toxins and lectins together they are called as secondary metabolites. So this is the classification of organic biomolecules which are classified into two. They are the macromolecules and the micromolecules. Okay. The another molecule which is present in the same protoplasm of that particular cell, that is called as inorganic biomolecules. And inorganic biomolecules, they are classified into three categories. They are called as elements. They are called as the primary elements, macro elements and the trace elements. कोणते कोणते? प्रायमरी एलिमेंट्स, मॅक्रो एलिमेंट्स अँड ट्रेस एलिमेंट्स. प्राइम एलिमेंट्स कशाला म्हणू आपण की जे एलिमेंट्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपण मगाशीच पाहिलं की 3-4 एलिमेंट्स कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांना आपण मेन कंपोनंट्स म्हणतो कारण ते कार्बोहायड्रेटमध्ये प्रेझेंट आहे, ते प्रोटीन्समध्ये प्रेझेंट आहे, ते लिपिड्समध्ये प्रेझेंट आहे, ते न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्रेझेंट आहे, ते विटामिन्समध्ये प्रेझेंट आहे, ते एन्झाईम्समध्ये प्रेझेंट आहे. प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज प्राइम एलिमेंट्स. The prime elements are carbon, hydrogen, oxygen. They are the carbon, hydrogen, oxygen. Mainly, mostly they are present in air and water. Okay. The another inorganic elements, they are the macro elements. Their requirement of that particular living organism, if it is more, they are called as macro elements. Okay. These are the examples are nitrogen, phosphorus, potassium, calcium, magnesium, sulfur. So nitrogen, phosphorus, potassium, calcium, magnesium, sulfur, they are called as macro elements. काय यांना macro म्हटलं आपण? The requirement is greater than other elements, hence they are called as macro elements. प्राइमला प्राइम का म्हटलं कारण त्यांच्याशिवाय कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड बनणारच नाही म्हणून they are called as the prime elements. And the trace elements, trace कशाला म्हणायचं? The elements which are required in very minute quantities. Such particular elements they are called as the trace elements. The examples are boron, chlorine, zinc, copper, iron, sodium, molybdenum, nickel, silicon, cobalt, etc. They are the boron, chlorine, zinc, copper, iron, sodium, molybdenum, nickel, silicon, cobalt, etc. So this is the graphic representation of the substances which are present in that particular cell, where all these particular substances or compounds, they are classified according to this particular graphical representation into two. They are the organic compounds and the inorganic compounds. आता आपल्याला स्टार्ट करायचं इथून. They are called as the polysaccharides. दुसऱ्या वर्ड्स मध्ये आपल्याला त्यांना म्हणावं लागेल कार्बोहायड्रेट्स. आता आपण स्टार्ट करू कार्बोहायड्रेट्स. Now we will discuss one by one the various biomolecules which are present in that particular cell or protoplasm. The first biomolecule, it is the carbohydrate. मग कार्बोहायड्रेट कशाला म्हणायचं? ॲक्च्युली कार्बोहायड्रेट या वर्डमध्येच त्याचं मिनिंग आहे. काय? इट इज अ हायड्रेट ऑफ कार्बन. इट इज अ हायड्रेट ऑफ कार्बन. इनडायरेक्टली इट कंटेन carbon, hydrogen and oxygen. So it only contain carbon, hydrogen and oxygen. So it is a hydrate of carbon. चला बघा, these are the hydrates of carbon. These are also called as saccharides. यांना काय म्हणतो आपण? Sugars. Okay, saccharides. कार्बोहायड्रेट्स आर मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये त्या पर्टिक्युलर सेल सायटोप्लाझममध्ये, प्रोटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. सो कार्बोहायड्रेट्स आर मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. They are made from just carbon, hydrogen and oxygen with general formula CH2ON. की ह्या कार्बोहायड्रेटमध्ये मेनली तीनच कंपोनंट प्रेझेंट आहे. द वन इट इज कार्बन, द अनदर इट इज हायड्रोजन, द अनदर इट इज ऑक्सिजन अँड द बेसिक जनरल फॉर्म्युला फॉर दिस पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट इज CH2ON. एनच्या जागी आपण जर 6 प्लेस केला तर पहा ग्लुकोजचा फॉर्म्युला होईल C6H2 होतं, तर 6ला डबल करावं लागेल तर 12O6. म्हणजे ग्लुकोजचा फॉर्म्युला काय होईल? C6H12O6. सो बेसिक फॉर्म्युला फॉर दिस पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट इज CH2ON. They are produced during the process of photosynthesis. About 80% of dry weight of plants is constituted by carbohydrates. कि बा हे carbohydrates कुठे तयार होतात? Actually one process in plant, green plant, it is there. That particular process it is called as photosynthesis, where in photosynthesis that particular green plant it absorbs carbon dioxide from atmosphere. At the same time the green plant it absorbs water from the soil. At the same time again this particular green plant it obtains light from the sun. So with the help of sunlight energy,
carbon dioxide and water, these particular green plants, they perform that process. That process it is called as photosynthesis, where carbon dioxide undergo reduction, water it undergo oxidation. Water upon oxidation releases the oxygen, and carbon dioxide upon reduction it is converted into the glucose, or that is nothing but it is called as carbohydrate. So these particular carbohydrates, they are produced during this particular process. That process it is called as photosynthesis. The proportion of hydrogen and oxygen in the carbohydrate is the same as in water, that is 2:1. म्हणजे indirectly proportion या particular हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटमध्ये जर पाहिलं तर तो त्या वॉटर सारखा आहे. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. C6H12O6 ला डिवायडेड बाय 6 केलं तर आपला H2O हा मिळतो. म्हणजे इनडायरेक्टली प्रपोर्शन त्या पर्टिक्युलर वॉटर मधला हायड्रोजन ऑक्सिजनचं आणि प्रपोर्शन या कार्बोहायड्रेट मधल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं सेम आहे. ओके, आता क्लासिफिकेशन सुरू होईल. सो दिस पर्टिक्युलर carbohydrates, they are classified into 3 types on the basis of number of sugar units they contain. की त्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटमध्ये शुगरची युनिट्स किती प्रेझेंट आहे. सो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ दिस पर्टिक्युलर शुगर युनिट्स द कार्बोहायड्रेट्स दे आर क्लासिफाइड इंटू 3 कॅटेगरीज. दे आर द मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स अँड द पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड एकच शुगर युनिट असेल तर, डायसॅकराइड 2 शुगर युनिट प्रेझेंट असेल तर, आणि पॉलिसॅकराइड 2 पेक्षा जास्त जर युनिट प्रेझेंट शुगर युनिट प्रेझेंट असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिसॅकराइड. सो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ sugar units which are present in that particular carbohydrates, these particular carbohydrates they are classified into 3 types. They are the monosaccharide, disaccharide and the polysaccharide. The first it is called as a monosaccharide. No, monosaccharide म्हणजे काय? These are the simplest sugar, sweet in taste, crystalline and soluble in water. काय प्रॉपर्टीज आहे की सिम्पलेस्ट शुगर्स आहे, टेस्टसाठी स्वीट आहे, क्रिस्टलाइन आहे, सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह करतो म्हटलं तर डिझॉल्व्ह होईल. दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज इन टू स्मॉलर मॉलिक्युल्स. हां, सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे या पर्टिक्युलर मोनोसॅकराइडचं काय की हे जर पर्टिक्युलर मोनोसॅकराइड आपण जर वॉटरमध्ये टाकले तर इनडायरेक्टली ते त्याच फॉर्ममध्ये राहील, त्यांचं हायड्रोलिसिस होणार नाही, ब्रेकिंग होणार नाही. दे आर द मोनोमर्स ऑर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. की डायसॅकराइड आहे, पॉलिसॅकराइड आहे, हे कशापासून बनलेले जर असेल तर दे आर मेड फ्रॉम मोनोसॅकराइड्स. इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर मोनोसॅकराइड्स दे आर कॉल्ड एज मोनोमर ऑफ पॉलिमर्स. They are called as the single unit which is present in that particular polysaccharide or polymer, it is the monomer. They have general molecular formula is CH2N. आताच आपण पाहिलं. They have general molecular formula CH2ON where N can be, हा जो पर्टिक्युलर N आहे हा 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो, 7 असू शकतो. If that particular N is 3, the sugar it is called as a triose. It is called as a triose sugar or it is a 3 carbon sugar. The example is glyceraldehyde. If that particular N is 4, then it is called as a tetrose sugar. It is called as monosaccharide, but the name it is called as a tetrose that contain 4 carbon. Example erythrose. If that particular N is 5, then it is called as a pentose sugar. It contains 5 carbon that is present in RNA as well as the DNA. The sugar which is present in RNA it is called as a ribose sugar, and the sugar which is present in DNA it is called as a deoxyribose sugar. If N is 6, then it is a hexose sugar that contains 6 carbon. The examples of this particular 6 carbon or hexose sugars are glucose, fructose, galactose. They are the hexose sugars. If N is 7, then it is called as a heptose sugar. It contains 7 carbon. The example of that particular heptose sugar or 7 carbon sugar it is a pseudoheptulose. Monosaccharides with aldehyde group म्हणजे dash CHO group are called as aldoses, and the monosaccharide with a ketone group they are called as ketoses. So on the basis of group which is present in that particular monosaccharide, whether that particular group is aldehyde group or that particular group is ketone group, if that particular sugar or monosaccharide it contain aldehyde group, that sugar monosaccharide it is called as aldoses. And if that particular monosaccharide it contain ketone group, then monosaccharides they are called as the ketoses. The examples of aldose sugars are the glucose, xylose. The examples of the ketose sugars are the ribose, ribulose, fructose, etc.
So this is the general description of this particular thing that is called as a monosaccharide. आता आपल्या सिलेबसमध्ये या पर्टिक्युलर शुगर्स पैकी म्हणजे मोनोसॅकराइड्स पैकी 3 एक्झाम्पल्स आपण डिटेल घेतलेले, ऑब्झर्व करा. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज ग्लुकोज, द अनदर इट इज कॉल्ड एज गॅलॅक्टोज, द अनदर इट इज कॉल्ड एज फ्रुक्टोज. दिस इज द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. This is the product of photosynthesis. This is present in animals and this is present in plants. Okay. So first it is called as glucose. The formula for that particular glucose is C6H12O6. प्रत्येकाचा formula same आहे. Formula for the glucose is C6H12O6. Formula for the galactose is C6H12O6. Formula for the fructose is also C6H12O6. The first monosaccharide, it is a glucose. It is the most important fuel in living cell. Its concentration in human blood is about 90 milligram per 100 ml of blood. की ही पर्टिक्युलर ग्लुकोज जी मोनोसॅकराइड आहे, ज्याला आपण शुगर म्हणतो, ही पर्टिक्युलर शुगर ग्लुकोज जो सेलमध्ये प्रेझेंट आहे, त्या पर्टिक्युलर ग्लुकोजचं त्या पर्टिक्युलर सेलमध्ये ऑक्सिडेशन होते. तर अपॉन ऑक्सिडेशन दॅट पर्टिक्युलर ग्लुकोज, सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज गिव्स 38 ATP molecules. And ATP, they are called as energy currency of the living organisms. Indirectly, for getting energy, that particular cell must possess this particular monosaccharide. That particular monosaccharide, it is called as glucose. And if this particular glucose, if it is observed in that particular blood, the concentration of normal concentration of that particular glucose in human blood, it is 90 milligram per 100 ml of blood. 100 ml blood मध्ये या शुगरचं नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन हे 90 मिलीग्राम असायला पाहिजे 100 ml मध्ये. हे जर वाढत असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायपर शुगर. हे जर कमी होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायपो शुगर. हायपर शुगर जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डायबिटीज. त्याला काय म्हणतो आपण, डायबिटीज. दॅट इज कॉल्ड एज डायबिटीज मेलिटस. आणि शुगर जर कमी असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायपो शुगर. हायपोग्लायसिमिया म्हणतात त्याला. दॅट इज कॉल्ड एज हायपोग्लायसिमिया. Due to its small size, it passed through the cell membrane. Yes, this is the characteristic of this particular glucose, that the size of this particular monosaccharide, which is called as glucose, because it is very smaller, it can pass from one cell to the another cell, or it can cross the cell membrane. It releases the energy when metabolized in cellular respiration. की हा पर्टिक्युलर ग्लुकोज जेव्हा सेलमध्ये असतो आणि त्या पर्टिक्युलर सेलमध्ये त्या पर्टिक्युलर ग्लुकोजचं जेव्हा रेस्पिरेशन होते, तर अपॉन रेस्पिरेशन दिस पर्टिक्युलर ग्लुकोज इट रिलीजेस द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एनर्जी कॉइन्स. द एनर्जी कॉइन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल, दे आर कॉल्ड एज ATP. द अनदर मोनोसॅकराइड, इट इज कॉल्ड एज गॅलॅक्टोज. दॅट इज कॉल्ड एज गॅलॅक्टोज. इट इज व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज. फॉर्म्युला पण सेम आहे. फॉर्म्युला आहे C6H12O6. सिमिलर टू ग्लुकोज. इट कॅन एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म्स. की हा पर्टिक्युलर गॅलॅक्टोज दोन फॉर्म मध्ये दिसतो, अल्फा फॉर्म अँड बीटा फॉर्म. एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म्स. इट रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म लॅक्टोज. की हा गॅलॅक्टोज जर या पर्टिक्युलर ग्लुकोज सोबत जर कंबाईन झाला, रिॲक्ट झाला, तर फॉर्म्युला होईल C12H22O11 अँड दॅट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल शुगर. इट इज कॉल्ड एज लॅक्टोज. हाउएवर glucose and galactose cannot be easily interconvertible. Yes, glucose can combine with the galactose. Galactose can combine with the glucose. That forms the new disaccharide that is called as a lactose. But this particular glucose and galactose, that they are not easily interconvertible. म्हणजे गॅलॅक्टोजचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये व्हायचं आणि ग्लुकोजचं कन्व्हर्शन गॅलॅक्टोज मध्ये व्हायचं असेल तर ठीक आहे, आयसोमरायझेशन मध्ये होईल, पण ते एवढं इझी नाही. It does not play any role in cellular respiration. की गॅलॅक्टोज माझ्या पर्टिक्युलर सेलमध्ये प्रेझेंट जर असेल तर इनडायरेक्टली त्याच्यापासून डायरेक्ट आपल्याला एनर्जी मिळणार नाही. दॅट पर्टिक्युलर गॅलॅक्टोज फर्स्ट ऑफ ऑल इट इज टू बी कन्व्हर्टेड इन टू द ग्लुकोज अँड दॅट पर्टिक्युलर ग्लुकोज नाव एंटर्स इन टू द सेल्युलर रेस्पिरेशन अँड दॅट रिलीजेस द एनर्जी. इनडायरेक्टली द गॅलॅक्टोज does not play important role, direct role in cellular respiration. The another monosaccharide, it is called as a fructose. It is a fruit sugar and chemically it is called as a ketohexose. की ही जी fructose sugar present आहे ही mainly fruits मध्ये present असते mainly, and it is a ketohexose. ही हेक्सोज शुगर आहे, पण त्याला मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे अल्डोज आणि कीटोज पैकी ग्लुकोज जर असेल तर अल्डोज आहे आणि फ्रुक्टोज जर असेल तर कीटोज आहे. It has a 5 atom ring rather than 6 atom ring. की या पर्टिक्युलर शुगरला तुम्ही चेक जर केलेलं असेल तर हा 6 आहे, हा 5 रिंग कंपाऊंड आहे. ओके. इट रिॲक्ट्स विथ ग्लुकोज टू फॉर्म द शुक्रोज. जसं मगाशी आपण म्हटलं की गॅलॅक्टोज इट रिॲक्ट्स विथ ग्लुकोज दॅट फॉर्म्स
लॅक्टोज. आता आपण काय म्हणतो, फ्रुक्टोज व्हेन कंबाईन्स विथ ग्लुकोज दॅट फॉर्म्स द प्लांट शुगर अँड दॅट पर्टिक्युलर प्लांट शुगर इट इज कॉल्ड एज द सुक्रोज. मग सुक्रोजचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला ऑफ द सुक्रोज इट इज C12H22O11. लॅक्टोजचा फॉर्म्युला काय आहे, तर C12H22O11. मग दोघांचा फॉर्म्युला जर सेम असेल तर दोघांमध्ये डिफरन्स काय, तर लॅक्टोज इट इज अ ॲनिमल शुगर अँड सुक्रोज इट इज अ plant sugar that is present in plants or that is mainly present in cane plant, cane sugar. Okay. The second type of carbohydrate is disaccharide. पहिला कुठला, पहिला आपण monosaccharide. आता आपण कंटिन्यू करू द सेकंड टाइप दॅट इज कॉल्ड एज डायसॅकराइड. मग डायसॅकराइड म्हणजे काय, द शुगर द कार्बोहायड्रेट विच कंटेन टू नंबर्स ऑफ मोनोसॅकराइड्स. म्हणजे दोन मोनोसॅकराइड जर एकत्र येत असेल, कंडेन्स होत असेल आणि नवीन मॉलिक्यूल जर तयार होत असेल, तर देन दॅट पर्टिक्युलर न्यू मॉलिक्यूल विच इज फॉर्म्ड बाय कंडेन्सेशन ऑफ टू शुगर मॉलिक्यूल्स और टू मोनोसॅकराइड्स इट इज कॉल्ड एज डायसॅकराइड. That is called as disaccharide. Actually, more than 2 up to 10 such particular sugars, they are also called as oligosaccharides. They are called as oligosaccharides. One, it is called as monosaccharide. Two, it is called as a disaccharide. 2 to 10, it is called as a oligosaccharide, and more than 10, it is called as a polysaccharide. Monosaccharide, oligosaccharide and polysaccharide. This is also the another classification of this particular carbohydrate. कसं classification केलं, monosaccharide, oligosaccharide and polysaccharide. Monosaccharide 1 unit, 1 monosaccharide unit. Oligosaccharide 2 to 10 units of monosaccharides, that is called as oligosaccharide, and more than 10 units of monosaccharide it is called as a polysaccharide. आणि हे जे आपण आपलं क्लासिफिकेशन केलं हे कसं केलं, monosaccharide, disaccharide and polysaccharide. Single unit of monosaccharide it is called as a monosaccharide. 2 units of monosaccharide it is called as a disaccharide, and more than 2 it is called as a polysaccharide. Okay, so this is called as a disaccharide. For example, तुम्हाला एक्झाम्पल्स पण याची माहित करायची जर असेल तर लॅक्टोज it is a disaccharide, sucrose it is a disaccharide, maltose it is a disaccharide, lactose it is present in milk, it is called as a milk sugar, sucrose it is present in plants, that is called as plant sugar, or it is called as cane sugar. The another it is called as maltose. So sucrose, lactose, maltose, they are the examples of disaccharides. Okay, बघा disaccharides. These are the carbohydrates made up of 2 monosaccharide units and are found most in nature. किंवा हे सगळे दोन मॉलिक्युल्स पासून तयार झालेले आहे मोनोसॅकराइड पासून, and most abundant sugars which are present in nature, sweet in taste, they are called as disaccharides. These are formed when two molecules of monosaccharides undergo condensation and during this one molecule of water get released. आता इथे या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये रिप्रेझेंटेशन मध्ये पहा, दिस इज मोनोसॅकराइड, दिस इज मोनोसॅकराइड. बोथ दिस पर्टिक्युलर टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड व्हेन अंडरगो कंडेन्सेशन देर इज फॉर्मेशन ऑफ अ डायसॅकराइड. फॉर्म्युला ऑफ डायसॅकराइड इज C12H22O11, and during this particular condensation there is release of one molecule of water. So after eliminating one molecule of water from this particular two monosaccharides, the two monosaccharides they are converted or they form the disaccharide. The examples of disaccharides are sucrose, lactose, maltose, etc. On the of the above, sucrose is a non-reducing sugar as it lacks free aldehyde or ketone group, but lactose and maltose are reducing sugars. ह्या तीन जे एक्झाम्पल्स आपण सांगितले, शुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज, तर शुक्रोज मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन असा फ्री ग्रुप नाही आहे म्हणून त्याचं रिडक्शन होत नाही. पण लॅक्टोज आणि माल्टोज जर असेल तर यांच्याकडे अल्डिहाइड कीटोन ग्रुप आहे, अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर लॅक्टोज अँड maltose, they are called as reducing sugars, and the sucrose it is called as a non-reducing sugar. Disaccharides are soluble in water, but their size is being larger, they cannot pass through the cell membrane. Yes, correct. की यांचा साईज मोनोसॅकराइड पेक्षा डायसॅकराइड पेक्षा मोठा असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्जर साइज ऑफ दिस पर्टिक्युलर डायसॅकराइड. दिस पर्टिक्युलर डायसॅकराइड्स cannot easily pass from one cell to the another cell, or they cannot cross the cell membrane which is present in between the two cells. They are broken down during digestion and form monosaccharides, then pass through the cell membrane into the cell. की एका सेल पासून दुसऱ्या सेल मध्ये जर शुगरला जायचं असेल तर डायसॅकराइड कधीच जाणार नाही,
Disaccharide has to break into two monosaccharide, and then this particular monosaccharide pass from one cell to the another cell, or this particular monosaccharide they cross the cell membrane. हे डायसॅकराइडचं एक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. दिस इज अ डायसॅकराइड. द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर डायसॅकराइड इट इज अ माल्टोज. इट इज अ माल्टोज. पण आता ही शुगर आहे मोनोसॅकराइड, ही शुगर आहे मोनोसॅकराइड. जेव्हा दोन्ही एकत्र येईल दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. एक मॉलिक्यूल वॉटरचा रिलीज HHO H2O एक एलिमिनेट जर झाला indirectly there is formation of a bond between this particular sugar. The bond which is present in between this particular sugar it is called as a glycosidic bond. It is called as glycosidic bond. Disaccharideच्या बाकीच्या properties observe करा. The disaccharides cannot be easily used up by cell like monosaccharide. Disaccharide direct use होत नाही कारण when any sugar has to provide energy that particular sugar must be monosaccharide and that particular sugar must be glucose. म्हणजे हे तर डायसॅकराइड्स आहे त्याच्यामुळे डायसॅकराइड डायरेक्ट सेलला यूज करता येणार नाही. मग कसं यूज कराल? Disaccharide first it is broken down into two monosaccharide. The monosaccharide is then later enter into the respiration. Then this particular monosaccharide that releases the energy in the form of ATP. If cell does not need energy from monosaccharide, then the monosaccharides are converted into disaccharides by condensation. Correct? की जर त्या पर्टिक्युलर सेलला पुन्हा अजून एनर्जीची गरज नसेल, इफ देर इज नो नेसेसिटी नीड ऑफ दॅट पर्टिक्युलर एनर्जी बाय दॅट पर्टिक्युलर सेल फ्रॉम monosaccharide, then these particular monosaccharides they undergo condensation, and upon condensation they are either converted into disaccharide or they are converted into polysaccharides. Because the size of the disaccharide is larger, they cannot easily pass through the cell membrane. यांचा साइजच मोठा असतो मोनोसॅकराइड पेक्षा, त्याच्यामुळे हे इझिली एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये पास होत नाही थ्रू cell membrane. So such is the second type of that particular carbohydrate, that is called as a disaccharide. So first was monosaccharide, second is disaccharide, and the third is polysaccharide. The third type of carbohydrate is polysaccharide. कसं classification केलं आहे आपण? Monosaccharide, disaccharide and polysaccharide. Single unit of sugar, monosaccharide. 2 units of sugar, disaccharide, and many units of sugar, that is called as a polysaccharide. बघा, these are the polymers of monosaccharides as they contain many molecules of monosaccharides. So this particular polysaccharides, they are the sugars, but they contain many molecules of this particular monosaccharides. So monosaccharides undergo several condensation reactions to form chain of monosaccharides, and that particular chain of monosaccharides it is called as a polysaccharide. की monosaccharide चे खूप सारे molecules जर condense होत असेल म्हणजे एकत्र येत असेल आणि जर चेन त्या पर्टिक्युलर मोनोसॅकराइडची बनत असेल तर दॅट पर्टिक्युलर चेन ऑफ मोनोसॅकराइड इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज पॉलीसॅकराइड. Thus polysaccharides can be broken down to form the monosaccharide. की पॉलीसॅकराइड्स जर तयार झालेले असेल ते स्टोअर केलेले असेल आणि जेव्हा यूज करायचे असेल तर दिस पर्टिक्युलर पॉलीसॅकराइड्स दे आर टू बी फर्स्ट converted into disaccharide, and disaccharides they are to be converted then into the monosaccharides. The properties of polysaccharide molecule depend upon its length, branching, folding and coiling. की बाय हा पॉलीसॅकराइड असेल आणि हा पॉलीसॅकराइड असेल तर त्याची लेंथ कशी आहे, किती लांब आहे, ब्रांचिंग कसं आहे, हे असं ब्रांचिंग कसं आहे, फोल्डिंग कसं झालेलं आहे, कॉइलिंग कसं आहे, त्याच्यावर त्या पर्टिक्युलर पॉलीसॅकराइडच्या प्रॉपर्टीज डिपेंड राहील. डायरेक्टली द प्रॉपर्टीज ऑफ दिस पर्टिक्युलर पॉलीसॅकराइड इट डिपेंड अपॉन 4 क्रायटेरिया, दॅट इज लेंथ, कॉइलिंग, ब्रांचिंग अँड फोल्डिंग. The various examples of polysaccharides are, आता आपल्या सिलेबसमध्ये स्टार्च आहे, ग्लायकोजन आहे आणि सेल्युलोज आहे. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज स्टार्च. ठीक आहे. व्हीट फ्लोअरमध्ये जे आपल्याला पॉलीसॅकराइड दिसेल ना, दॅट पर्टिक्युलर शुगर और पॉलीसॅकराइड इट इज कॉल्ड एज स्टार्च. सो इट इज स्टोर्ड फूड इन प्लांट्स. इट एक्झिस्ट इन 2 forms, that is the amylose and the amylopectin. This is the diagram of this particular amylose sugar. The another it is the diagram of amylopectin. So amylose is unbranched polymer of alpha glucose and form colloidal suspension in water. की ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, पण जर चेन लिनियर मध्ये प्रेझेंट असेल, ब्रांचिंग जर होत नसेल तर देन दॅट पर्टिक्युलर स्टार्च इट इज कॉल्ड एज अमायलोज. बट वेन दॅट पर्टिक्युलर अमायलोज इट इज ॲडेड इन द वॉटर, that forms the suspension, that forms the suspension. The another it is amylopectin. It is a branched polymer of alpha glucose and is completely insoluble in water. इथे पहा तुम्हाला सरळ चेन दिसते, पण इथे तुम्हाला आता ब्रांचिंग असलेली चेन दिसते. ग्लुकोज 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 पॉलिमर आहे.
पॉलीसॅकॅराइड आहे. पण when this particular amylopectin, if it is added in that particular water, it is not soluble, it is insoluble in the water. So the first type of this particular polysaccharide, it is called as starch. The another, it is called as glycogen. It is a amylopectin with very short distance between the branching side chains. की ते जे ग्लायकोजन आहे ते अमायलोपेक्टिनच आहे, पण हे जे ब्रांचिंग मधलं जे डिस्टन्स आहे ते शॉर्ट आहे. It is particularly stored in animals, specifically in liver and muscles. That particular glycogen, if it is observed in these particular animals, that is stored sugar, which is present in the liver as well as the muscles. As per need, they hydrolyze or broken down to form the monosaccharides, that is called as glucose. की माझ्या लिव्हर मध्ये, माझ्या मसल्स मध्ये फॉर एक्झाम्पल जर तो पर्टिक्युलर ग्लायकोजन अमायलोपेक्टिनच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल, ग्लायकोजन प्रेझेंट असेल, आणि माझी जर नीड असेल, माझ्या सेल्सची बॉडीची नीड जर असेल, तर दॅट पर्टिक्युलर ग्लायकोजन इट इज टू बी broken down into the monomers and they are called as glucose. The another third type of this particular polysaccharide, it is called as cellulose. It is made from beta glucose and this polymer is straight. असा स्ट्रेट तो पर्टिक्युलर पॉलिमर आहे, पण त्या पर्टिक्युलर पॉलिमरला काय म्हणतो आपण, सेल्युलोज. सो इट इज मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज अँड दिस पॉलिमर इज स्ट्रेट. इट फॉर्म्स द सेल वॉल इन प्लांट्स अँड इज टफर दॅन सेल मेम्ब्रेन. तुम्हाला माहित आहे प्लांट्समध्ये इन प्लांट्स देर आर टू सेल बाउंड्रीज. द आउटर सेल बाउंड्री इट इज कॉल्ड एज सेल वॉल, द इनर सेल बाउंड्री इट इज called as cell membrane. The cell wall it is made up of cellulose and the cell membrane it is made up of lipid and protein. Okay, so the cell wall it is tougher than that of the cell membrane. The toughness of cellulose is due to branching of glucose molecules. की त्या सेल्युलोज मध्ये जे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत त्याचं ब्रांचिंग जेवढं जास्त असेल तेवढा तो पर्टिक्युलर सबस्टन्स जास्त टफ असेल. इनडायरेक्टली बिकॉज दिस पर्टिक्युलर सेल्युलोज इट शोज द प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स अँड ऑल दिस पर्टिक्युलर ग्लुकोज मॉलिक्युल्स दे आर प्रेझेंट इन चेन as well as they form the branching. The branching, if it increases, that increases the toughness of that particular thing, that is called as a cellulose. So because this particular cellulose it is having several molecules of that particular glucose and all these particular glucose they are present in chain as well as that shows the presence of branching pattern. This particular cell wall of that particular plant cell is tough or it is tougher than the cell membrane. So this is the part that is called as a carbohydrate. This is called as carbohydrates. So carbohydrates, thus they are finally classified into three. They are the monosaccharides, disaccharides and polysaccharides.